वडील जे जे करी त्या नाम धर्मुती येर तेची अनुष्ठती सामान्य सकळ. हे ऐसे असे स्वभावे म्हणून कर्मन सांडावे विशेष आचरावे लागेल संती. ही ओवी ज्या श्लोकाचा विस्तार आहे तो श्लोक भगवंत सांगतात यत् यत् आचरती श्रेष्ठ तत् तत् एव इतर जन सहा यत् प्रमाणम करुते लोकः तत् अनुवर्तते. आपल्या गावातील विटे परिवारातील शेवंतवडी 10 दिवसापूर्वी निवड झाल्या. त्यांना दिवाज्ञा झाली आणि त्यांच्या स्वर्गाचा प्रवेश आणि या मार्गाने जावा, त्यांचा मोक्ष मार्ग मोकळा व्हावा म्हणून आपण सगळेजण त्यांना पुढील गती सद्गती प्राप्त व्हावी म्हणून आलेलो आहोत. या परिवारातील ज्येष्ठ श्रेष्ठ माता आपल्या जीवनामध्ये जेव्हा कर्तव्याने संसारामध्ये जबाबदारीने जेव्हा वागत होती तेव्हा त्याचे 2 विषय असतात. एक स्वतःच जीवन जगत असताना या संसाराप्रती समर्पण करण्याची भावना या धर्माने आम्हाला शिकवलेली आहे. आपल्या मुलांसाठी, आपल्या मुलींसाठी, आपल्या सुनांसाठी, आपल्या जावयांसाठी, नातांसाठी समर्पण, त्याग ही संसाराची मूर्त वेळ आहे. आपल्या सनातन धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये लग्न संस्कार हा एक धर्म कार्याच्या रूपाने सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे की बाबा तुम्ही मुलगी पाहिली, तुम्हाला मुलगा पाहिला, तुमची पसंती झाली, तुमची बैठक झाली, तुमचं लग्न जमलं म्हणजे ते श्रेय तुमचं नाही. देवाने तुमच्या गाठी बांधून ठेवल्या होत्या त्या आता फक्त वास्तवामध्ये तुम्हाला दिसायला लागल्या. शेवटी हा सगळा संसाराचा गाडा दैवाधीन आहे. आता थोडासा बारीक आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. चुकून आपल्याला या पिढीमध्ये, या कलियुगातील व्यवस्थेमध्ये, आजच्या विज्ञानाच्या युगामध्ये भ्रम झाला की माणसाने शोध लावले म्हणून माणूस सुधारला, गाड्या घोड्या आल्या म्हणून आमची गती वाढली, ज्ञान वाढलं, पुस्तक अभ्यासाला आम्ही वाचायला लागलो म्हणून आम्ही सुधारलो. हा आमचा मोठा भ्रम झाला. हे जे ज्ञान आम्ही मिळवतो ना, हे ज्ञान, भौतिक शास्त्राचं ज्ञान, रसायनशास्त्राचं ज्ञान, हे ज्ञान या भौतिक जगतामध्ये फक्त या प्रकृतीच्या विषयाला धरून चालतं. आमचं आत्मज्ञान, आमचं मानसिक संतुलन, आमची प्रेमाची भावना, आदराची भावना, आमची माया, ममता, जिव्हाळा, जीव लावण्याची भाषा या भौतिक शास्त्रात आहे. आई जीव लावती पोराला, हे भौतिक शास्त्रात नाही सापडलं, रसायन शास्त्रात नाही समजलं. पोराला जीव लावणं हे संस्काराचं लक्षण आहे. हे धर्मात करतं. धर्माच्या बाहेर गेले कुणी कोणाला जीव लावी नाही. या भौतिक जगतात रममान झालेल्या माणसाला भावनिक जगाचा अभाव निर्माण झाला. थोडा विषय समजून घ्यावा का? इथं सगळा घोटाळा आहे, इथं सगळा घोटाळा आहे.
हे जगात जे बदललं ना, ही परंपरा खंडित झाली. आज कोणी कोणाला विचारेना, भाऊ भावाला विचारेना, बहीण भावाला विचारेना, पोरग बापाला विचारेना, नवरा बायकोला विचारेना. हे सगळं जे बदललं ना चित्र, हे चित्र या दोन शब्दात दडलेलं आहे. भौतिक जगाचा विस्तार होत असताना भावनिक जगताचा खंड पडला. माणसं भौतिक जगात रममाण झाली. मोठमोठ्या इमारती उभ्या केल्या, मोठमोठे आस्थापना उभा केल्या, मंदिरं मोठी केली, मंदिराचा परिसर स्वच्छ केला, मंदिराचा परिसर भव्य केला, दिव्य केला, सप्ती मोठे केले, सप्ताहाचे खर्च वाढवले, सप्ताहाचे महाराज मोठे केले. पण हे सगळं करताना या भौतिक स्तोम माजल्यानंतर या भौतिक विशालतेमध्ये आमची मन तब 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 संकुचित झाली, आकुंचित झाली. या मनाचा विस्तार थांबला, मनाचा जीर्णोद्धार झाला नाही. बरोबर, हा विषय फार महत्वाचा आहे. भावना ही व्यवहारिक जगतामधली सगळ्यात मोठी शक्ती आहे. भावनेनेच माणसं जोडली जातात. भावना शून्यता माणसाला एकमेकांपासून दूर नेते, तोडते. मग ही जी परंपरा आहे ना, वडीलधारी माणसं पूर्वीपासून परंपरा तोडताना फार बारीक विचार करायचे. आपला एखादा शेतकरी जो मोठ्या जथ्यात राहतो ना, जथ्यामध्ये असलेला शेतकरी गाव सोडायला तरी तयार नसायचा. एका गावातून दुसऱ्या गावात स्थलांतर करायचं म्हटलं की त्याला काहीतरी असं अधर्म केल्यासारखं वाटायचं. बरोबर, ही वाक्य तुम्हाला थोडं खटकल, कदाचित तुमच्या बुद्धीला पटणार नाही की एक 100 वर्षापूर्वी जर जिक्याच्या घरातला एखादा माणूस या गावातून दुसऱ्या गावात राहायला जायचा म्हणला तर सगळी भावकी गोळा व्हायची. काय तुला तुला अडचण आहे का, तुला काही अडचण असेल तर सांगा मला, आम्ही तुला मदत करतो ना. तुला काय कमी पडलं, तुला काय पाहिजे. पण त्याला हे म्हणता गाव परंपरा सोडायला तयार नव्हती आणि तोही सोडायला तयार नव्हता. तो स्वाभिमान असायचा, एक प्रेरणा असायची, ती भावना असायची. नाही, मी आणि माझा गाव, माझी भावकी, आमचा जथा, आमचा अभिमान आहे. किती जरी माणूस भावकीच्या वादाने ग्रस्त असायला, जेव्हा असा प्रसंग येत होता त्यावेळेस तो सगळे मधले वाईट घडलेल्या गोष्टी विसरायचा आणि एकोप्याने राहायचा. ही परंपरा तोपर्यंत होती जोपर्यंत या समाजावर धर्माचा पगडा होता. आणि म्हणून या ओवीमध्ये माऊली म्हणतात, हे तर वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवी. धर्म म्हणजे काहीतरी कुठलं तरी पुस्तक पाठ केलं ते वाचलं म्हणजे धर्म नाही. कसा वागला, वागताना नैतिकता, अनिती, न्याय अन्याय, सत्य असत्य, भावना याचा विचार करून वागला की तो धर्म पाळला. भावना शून्यता माणसाला कधी धार्मिक बनवत नाही. आज या मातेचा दावा आहे,
हिनी जेव्हा तुमच्यासाठी आमच्यासाठी या जीवनामध्ये जे कष्ट उपसले, ज्या यातना भोगल्या, जे दुःख भोगलं, जे दिवस काढले, दुष्काळाचे दिवस काढले, गरिबीत दिवस काढले, वाईटात वाईट दिवस काढून आपल्यासाठी एक सुवर्णयुग निर्माण केलं. त्या म्हाताऱ्या कोताऱ्यांनी तेव्हा आईच केली असती, वडीलधारी मंडळींच्या टायमाला ओढवले असतं, त्याला गिराईक होतेच न वावराला, ते काय गिराईक नव्हते त्याला. ते कधी घर एक पाच बसले नाही ना, का नाही पाच बसले? आमच्या सासू सासऱ्यांनी आजपर्यंत कधी कोणतं तुकडं विकलं नाही, आणि आज जर काही यायला लागलं का आमची पुढची पिढी याच्यावर जगणार आहे, आणि आम्ही जर असं काही करून ठेवलं तर तो अधर्म घडेल, धर्मविरुद्ध कार्य घडेल. आणि म्हणून या लोकांनी कधी गिराईक नाही पाहिलं, कशाला गिराईक नाही पाहिलं, ना वावराला गिराईक पाहिलं, ना संघाला गिराईक पाहिलं, ना कोणत्या वस्तूला गिराईक पाहिलं. आम्ही आजकाल फक्त गिराईकच पाहत बसलो. आम्हाला दुसरं काही दिसना, आम्हाला भावकी दिसना, गावकी दिसना. एखादं गिराईक 2 रुपये जादा द्यायला लागलं तर आम्ही त्याची जाता विचारित नाही, त्याचा धर्म विचारित नाही, त्याचा पंथ विचारित नाही, आणि म्हणतो ते 2 रुपये जात देतो ना, आणि ते चल घेऊन टाक. पण मग तुला इथं ही जी गणगोताची जी परंपरा आहे, तू विसरला का? तू विसरला? 2 रुपयासाठी माणसं काही करायला तयार झाली, काही करायला तयार झाली. या भौतिक जगात रममान झालेल्या माणसाला हे भावनिक जग विसरण्याची परंपरा वाढीला लागली, आणि ही भावना शून्य माणसं आज जगत आहेत. हे सगळं नाटक चालतं, बस नाटक चालतं. बस आम्ही तुमच्या जवळ आहोत, आपण शेजारी बसलो, हे फक्त शरीराने एकमेकाच्या जवळ येणारी माणसं भावनेतून कोसो दूर आहेत एकमेकापासून. एका संसारात असणारी नवरा बायको भावनेमध्ये फक्त शरीर सुख सोडून बाकी यांचा एकमेकाशी कुठेही कसाही संबंध नाही. आणि म्हणून तुम्हाला या प्रवचनाच्या सुरुवातीला सांगितलं की हा धर्म, विवाह म्हणजे शरीराच्या सुखासाठी केलेली योजना नसून हा भगवंताने लक्ष्मी नारायणाचा जोडा. लक्ष्मी नारायण, शंकर पार्वती, राम सीता ही आमची उदाहरणं आहेत. आणि ही उदाहरणं काही फक्त शरीर सुखासाठी जगली नाही. राम आणि सीता यांचं घडलेलं रामायण याच्यात शरीर सुखाचा कुठेही संबंध दाखवला गेला का? नाही. हा विषय कधी समजून सांगितला गेला का? नाही. यांचं मनोमिलन, यांचं मिलन कुठे झालं? यांचं मनोमिलन झालं. मनोमिलन जेव्हा का मनोमिलन होतं ना, जीवा जीव एकमेकांसाठी, जीवा जीव, जीव जीवाचा शिवाशी, शिवाचा पार्वतीशी हा जो संबंध लावला गेला ना, हा जोडा या धर्माने दाखवला. विवाह ही काही कुठली भौतिक सुखासाठी केलेली योजना नसून ही भावनिक संबंध टिकवणारी एक व्यवस्था आहे. म्हणून तर लग्नाला मामा लागतो, मावशी लागते, काका लागतो. हे सगळं गणगोत कशाला लागतं? ही भावना आहे, एकमेकाचा गुंता आहे. आणि या गुंत्याशिवाय ही विवाह संस्था टिकत नाही. आम्ही आजकाल लग्न भौतिक जगतामध्ये करतो, एक मोठा विवाह समारंभ करतो, लाखोचा खर्च करतो. लोकही तुमच्या खर्चाला प्रतिसाद देतात, तुमच्या लग्नाला येतात, पण त्यांच्यामध्ये अंतरंगामधली भावना मात्र कोरडी असते. मला त्यांना तुमचं काही घेणं नसतं. उद्या तुम्हाला निपटायची वेळ आली तर या मंडपामध्ये असणाऱ्या हजारोपैकी कुणीच येत नाही. तुम्ही जर म्हणले तू लग्नाला होता बघ आमचा असतात, हो जमवायला होतो का? माझ्यामुळे केलं का? नाही, तू तुझं निपट. जे मग जेसी होते त्यांना बोलावलं, भाऊ तुम्ही जमावलंय बघा. ते म्हणते आम्हाला काय माहिती तुम्ही नीट वागणार नाही,
तुमचं नाही जमलं मी काय करू ते सोडून करू. म्हणजे जबाबदारी कुणीच घ्यायला तयार नाही. उलट आजकाल तर कुणी मध्ये पडत नाही. नको म्हणले डोक्याला ताप मागायचं मध्ये पडो आणि ते सगळं माझ्या अंगावर आलं ते दोन्ही मला शिवाय देते. म्हणजे त्यांचे संसार झाले, त्यांनी एकमेकाची वाद घातले, ते राहिले बाजूला, दोघांचा माझ्या शिकवायला वापडपणा आला. मग मी आम काढून घेतलं, भाऊ नको इथून पुढे कानाला खरा तुम्ही तुमचं जमवा. मग आता पूर्वी गणगोत जमवायचं, आता संस्था निघाल्या आणि संस्था काय करतात आता हे जमीन त्यांना कमी देण्याचं गिराईक आल्यावर त्यांच्याकडे गिराईक येतं ते म्हणजे रजिस्टर करा, नाव लावा, 1000 रुपये आधी भरा, लग्न जमल्यावर 5000 रुपये भरा. म्हणजे त्यांचा झाला धंदा. मग त्यांनी संसाराचा काय मांडला धंदा. म्हणजे सगळे धंदेच चालू झाले ना. लग्न काय झालं, लग्नाचा धंदा झाला, बामणाचाही धंदा झाला, सोयऱ्याचाही धंदा झाला. तिकडं तिकडं व्यवहार वाढला आणि जिथं व्यवहार वाढतो तिथं परमार्थ थांबतो. आणि लग्न हे परमार्थाने मांडलेली व्यवस्था आहे. लग्न हे नवरदेवाचं नवरदेवीशी असणारा संबंध आहे. देव आणि देवता यांच्या आगमनाचा हा विषय आहे. देवाधिकांचे आशीर्वाद म्हणजे कुणाचे आशीर्वाद? देव म्हणजे काय? भावे गावे गीत शुद्ध करुनिया चित्त तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ म्हणजे काय बरं का? हे थोडं समजून घ्या बरं का. आता समजलं तर समजे का आपण देवाचा देऊळ बांधतो, 10 कोटी रुपयाचा मंडप बांधतो, 5 लाख रुपयाचा महाराज बोलितो आणि म्हणतो लय भारी मंदिर. पण ते मंदिर दगडाचं आहे. देव कोणी? जो गीत भगवंताचं गातो, जो भगवत गीता समजतो, जो ज्ञानेश्वरीचं वाचन करतो, जो तुकारामाची गाथा पाठ करतो आणि जो आपल्या आयुष्यात एक तरी ओवीचा अनुभव घेतो, तो कोण? तो देव. देव माणसाचाच आहे. पण त्याचा देवपणा सिद्ध होण्यासाठी त्याला भगवंताची भक्ती करावी लागते. आता हे थोडं बारीक आहे का बरं काय? याच्यावर फार बारीक अभ्यास करा, नाही तर हे सगळं काय झालंय, हे सगळं सुथार झालंय. सगळीकडे काय निवास, मोठाले सप्ते, मोठाले महाराज, मोठाले खर्च, मोठाले पंक्ती आणि आउटपुट काय? त्याच्यातून काय भेटलं? काय नाही भेटलं. म्हणले काय नाही झालं सप्ताह. पुढं काय? पुढं आता पुढच्या वर्षी सप्ताह. हिशोबाला बसलो म्हणले आता काय काय बोलले यादानी घेऊन टाका. बोलले पैसे पुढच्या वर्षीला खर्च करू. यादानी कोणाला दिले? जे कर्जात डुबले होते त्यांनाच यादानी दिले. म्हणजे त्यांचे खड्डे वाढे का मोठे केले, बारीक केले, त्यामुळे अजून खड्ड्यात गेले ते. आणि मग ते खड्ड्यात गेले तेव्हा सप्ते उजारले. म्हणजे असे उजरा उजरी होत असेल तर इथे चिंतनाची बाजू कमी पडते. सगळा मानव जातीचा खेळ आहे ना हा. मानव जातीचा गरीब श्रीमंत, मोठा छोटा, राजा प्रजा यांना एका दावणीला बांधण्याची ताकद या धर्मात आहे. एका दावणीला, एका 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 ताकदीवरती हा धर्म उभा आहे की जो सगळ्यांना समान समजतो. दिंडीमध्ये एखादा राजा पायी चालला आणि एखादा भिकारी पायी चालला तर दोघांमध्ये जर अंतर ठेवण्यात आलं, ए राजे पुढे राहा, मग डायरेक्टर त्याच्या मागे राहा, चेअरमन त्याच्या मागे राहा, मेंबर त्याच्या मागे राहा आणि हे बाकीचे अरे गेरे हे मागं 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 पुढे नका येऊ, तुम्ही पुढे नका येऊ. ही दिंडी नाही. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. हे सगळं अमंगळ आहे जर तुम्ही भेदाभेद करीत असाल तर. आता इथं तुम्ही सगळे दुःखांकित आहात. व्यवस्थेमध्ये जागा ही व्यासाची आहे आणि या व्यासाच्या गादीवर कोणातरी बसवायचं म्हणून आमच्यासारखं धरून आणलं. नाही तर आम्ही सुद्धा इथं बसायच्या लायकीचे नाही. पण ही व्यवस्था आहे. व्यवस्थेमध्ये कुणीतरी एकाने त्या अधिष्ठानावर बसवावं म्हणून आमची निवड केली. याचा अर्थ आम्ही शाजूक शाने तुमच्यापेक्षा पुढे असं नाही. नमो अस्तु ते व्यास विशाल बुद्धे उल्लार विंदायत पत्र नेत्र येन तया तैल पूर्ण भारत.
प्रज्वलितो ज्ञानमया प्रदीपाहा. हे ज्ञानामृत जगाला ज्या ऋषीने पाजलं त्याचं नाव वेद व्यास आहे. ज्ञानामृत. आणि त्या व्यासाच्या गादीची परंपरा ज्याला टिकवता येईल त्याला इथं बसवलं जातं. म्हणजे तो त्याच्यापेक्षा फार हुशार असतो, फार मोठा असतो असं नाही. भेदाभेद भ्रम अमंगळ. ऐका जे तुम्ही भक्त भागवत, कराल जे हित सत्य करा, कुणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देहीचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. लक्षात घ्या, एखाद्या माणसाला जर व्यावहारिक अडचण आली, बरोबर का, सगळं गुतलंय कुठं, इथंच गुतलंय ना, इथंच गुतलंय, सगळं जग कुठं गुतलंय, इथंच गुतलंय. हे बिघडलं कुठं माहिती का? हे बिघडलं कुठं? धर्म आणि धर्माचे कायदे, स्वातंत्र्य आणि या संविधानाचे कायदे. आता इथं नीट ऐका बरं का, मी कुणावर आरोप करत नाही, कुणाला नावं ठेवत नाही, कुणाच्या विरोधातही बोलत नाही आणि कुणाच्या बाजूने बोलत नाही. फक्त एक दोन परंपरा वेगळ्या आहेत. ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा, भगवंताची भगवद्गीता आणि भगवंताचं भागवत वाचणाऱ्या माणसाला जर भारताचं संविधान वाचायला दिलं तर त्याचा संभ्रम वाढत जातो. त्याच्या मनातल्या भावना या संभ्रमित होतात. कायदा आणि धर्म एकाच वेळी पाळता येत नाही. धर्म माणसाला, अप्रामाणिक माणसाला प्रामाणिक बनवण्याचा उद्योग म्हणजे धर्म आहे आणि प्रामाणिक माणसाला अप्रामाणिक बनवण्याचा विषय म्हणजे कायदा आहे. आता बघा इथं कुठं समजून घ्या. आता फार फार बारीक सांगतो, उदाहरण सांगतो. उदाहरण, एकाच्या पोराचं लग्न होतं, आम्हाला पत्रिका दिली, सोयऱ्याला दिली, तिची तो कामाला होता त्याच्या अधिकाऱ्याला दिली, त्याच्या पदाधिकाऱ्याला दिली, त्यांच्या मोठमोठ्याला दिली, सगळं गाव लग्नाला आलं, सगळं लग्न झालं. पुरीचा बाप 4 दिवसांनी मिळाला, डॉक्टर साहेब लग्नाला आपल्या भारी लग्न कस काय चक्कर आल्या? काय नाही, सर्टिफिकेट पाहिजे होतं. लगायला म्हणजे लग्नाला 8 दिवस कामाला नव्हतो, त्या लिहून आजारी होता. अरे मला लिहून द्यायचं काय, तुझ्या कधी कामाला आहे, तुझा अधिकारी पण आलता का नाही, त्याला माहिती तुझ्या पुरीचं लग्न आहे. नाही म्हणजे कायदा लाडावे ना, कायदा पुरीच्या लग्नाला सुट्टी देत नाही, कायद्याला लिहून द्यावं लागेल हे आजारी होतं. मग काय लिहू, तुझ्या डोक्यावर परिणाम झाला म्हणून लिहू का, तुझ्या अंग दुखत होतं म्हणून देऊ का, तुझ्या पुरीच्या लग्नाचा विरह म्हणून तुला दुःख झालं म्हणून देऊ का, तुझा बीपी वाढला, काही लिहा 2 गोळी खायला. मग डॉक्टर लोकांचा अक्षर कोणाला कळत नाही म्हणून कळत ना, काय लिहिलं फक्त यायलाच पाहिजे असतं, फक्त आकडा कळा पाहिजे 1 तारखेपासून 5 तारखेपर्यंत. खाली काय लिहिलं हे डॉक्टरलाही वाचता येत नाही, आम्ही लिहिलं ना आम्हाला सुद्धा नंतर वाचता येत नाही, आम्ही काय लिहिलं फक्त कागद जोडायचा. साहेब म्हणतो तुझ्या लग्नाला सुट्टी पाहिजे तर तुला एखाद्या डॉक्टरला गाठ. डॉक्टर काय तुम्हाला वाटलं काय सोपाकडे तो जर नेहमीचा असेल तर म्हणून बदलून देतो, नाही तर म्हणून भाऊ तो लगेच तिथं आला लागला की डॉक्टर लगेच पेन काढतो. जवळ त्याचा हात खिशात नाही तर डॉक्टरचा पेन खिशातून बाहेर येत नाही. मग आता हा प्रामाणिक धंदा आहे का अप्रामाणिक धंदा आहे? नाही. बरं का. पण हे असे अप्रामाणिक उद्योग कोणी शिकवले? कायद्याने शिकवले. लिहा म्हणले माझं उत्पन्न 2 लाखाच्या आत आहे. हो माझ्या 2.5 आहे. मग तुला नाही भेटायची तू 2च्या आत लिहिलं तर तुला भेटेल. आता लिहायचं कसं? प्रामाणिक माणूस हा म्हणतो नाही राव 2.5 लिहा राव, बरोबर का, मालकरी गडी गेला त्याला ढेकड लिहायला. मग नाही तुला नाही भेटत. मग भेटलं पाहिजे म्हणून काय करायचं? खोटं बोलायचं.
म्हणजे खोटं कोणी शिकवलं? कायद्याने शिकवलं. धर्म काय म्हणतो? काय भेटू न भेटू, भेटू न भेटू, खरं बोला, खरं बोला, जे खरंय करायला जे हित सत्य करा. आता हे कायद्याने सत्य शिकवलं का? नाही, जरा कागद रंगला, कागद रंगला, कुपनं रंगले आणि मग रंगारंगीत काय झालं? कोणालाच काय मिळणार नाही. 2 रुपयाचं धान्य घ्यायला मर्सिडीज गाडीत माणसं यायला लागले. म्हणले का हो? नाही म्हणले ते धान्य भेटायचं ना. मग ते आम्ही खेळायला 2 तास बसायला लागले. त्याला म्हणलं तुमचा धंदा बुडलो. आपण हे भेटायचं ना. तुम्ही 4 तास काम केलं तर तुम्हाला 4000 भेटते. पण हे 4 रुपये धान्याचे वाचायसाठी 4 तास बसून राहिले. मग काय झाले? हे फुकाटचे हरामचे खायला 4 तास घालायला लागले. म्हणजे हे कर्मयोगी झाले का कर्मापासून पळायला लागले म्हणले. अहो म्हणलं मी सरकारला म्हणलं या चेअरमन या योजना बंद करून टाका. एकच नवीन योजना काढा. प्रत्येक गावाच्या ग्रामपंचायती समोर एक गाढा उभं करा आणि गावाला एक GR काढून टाका. जो कुणी या गाढवाची लाच खाईल त्याला 100 रुपयाचं अनुदान भेटेल. लाईट लागेल. लोक म्हणजे इळभर खुरपून 300 रुपये रोज भेटायचा. त्याच्यापेक्षा 2-4 लाथा खाल्ल्याला 400 रुपये अनुदान भेटेल. जाऊ द्या मग उद्या लाथ तुकट्या गायच्या लाथा त्याच्या गोड लागायच्या. त्याच्या सरकारी गाढवाच्या लाथा पण काही गोड लागत्या माणसाला. म्हणजे बाकी सगळ्या बंद करून टाका. लाडक्या बहिणी लाडके जावई सगळे बंद करा. फक्त सगळ्या ठिकाणी गाढव उभे करा. आणि जो कुणी गाढवाची लाच खाईल त्याला 100 रुपये ठेवा. लोक रोज लाईन लावते. मला एक खाऊ दे 100 नंबर भेटायचे. म्हणजे असे तर हे प्रामाणिक माणसाला अप्रामाणिक बनवण्याचा उद्योग या चालला. कारण याला काय नाही, याला धर्माचं अधिष्ठान नाही. फक्त म्हणायचं कोर्टात जायचं आणि काय तू हिंदू आहे का आणि भगवद्गीतेची शपथ घेतो मी खरं बोलतो. कोण खरं बोललो कोर्टात कधी? आणि तुम्ही खरं बोलल्यावर निकाल लागेल का? वकील तुमच्या केस घेईन का? वकील म्हणून तुझी केस घेतो पण मी म्हणतो तेच बोलायचं. अहो 50 वर्ष संसार केला आणि घटस्फोटाची केस दाखल केली. वकील म्हणला तिथं गेल्यावर असं म्हणायचं या बाईला मी ओळखतच नाही. आणि मग तिथं उभे राहिले कोर्टात. हिचे पोरं मोठाले आणि हा म्हणतो ही बाई हे आज पाहिली ती बाई म्हणजे असं काय करता पोरं झाले राव मोठे पोरं झाले. नाही मग वकील जसं सांगेल तसं हा पोपट बोलतो आपला बोल. नाही मग मी काय पाहिलं ते. आता तू न्यायाधीश बी याला झालाय त्याला बी समजा काय खरं काय खोटं. ही धृती स्मृती विभ्रष्टा कर्मयत करुते अशुभम प्रज्ञापराधम तद उच्यते सर्व एवं काय असं खरं काय असं खोटं. अहो बाप पोरासंग भांडतो आणि बापाचं आणि पोराचं भांडण कोर्टात जातं. त्यावेळी त्या कोर्टात सुद्धा बाप आणि लेक यांच्यामध्ये भावनिक शून्यता निर्माण झालेली असते. आता ही एखाद्या 2 व्यक्तींचं सांप्रदायिक किंवा साम्राज्याचं भांडण समजू शकतो. 2 देशाचं भांडण आहे, 2 गावाचं भांडण आहे, 2 पक्षाचं भांडण आहे. पण इथं पक्ष किती आहे? एकच पक्ष आहे. नवरा बायको काय 2 पक्ष आहेत का? हे वधू पक्ष आणि वर पक्ष कुठपर्यंत असतात? लग्नाची टाळी वाजवतात. टाळी वाजली का दोन्ही काय होतात? दोन्ही एक होतात ना. दोघांची काय होते? घट्ट संघटना होते. पण आमचे हे 2 पक्ष काय म्हणजे 2 पक्ष काय झाले? 2 पक्ष वधू पक्ष वर पक्ष. काही लोक म्हणतात दोन्ही पण बरं का. हे सगळीकडे चाललंय आता. हे काय फक्त लग्नातच चाललं असं नाही. मला नवरा पुन्हा आमंत्रण नवरी पुन्हा आमंत्रण मिळेल. तसे या भागामध्ये तुम्ही कुठे म्हणले आम्ही इकडं पण सगळीकडे आम्ही येतात. सगळीकडे म्हणले आम्हाला कळा ना आम्ही नेमके आहेत कुठं. हा प्रामाणिक माणूस की जो सत्याला धरून होता, जो देवापुढे गेला की वाकायचा, जो देवापुढे गेला की त्याला सत्याचं सत्य आठवायचं आणि आपला पश्चाताप करायचा. चुकून कुठं खोटं बोललं, चुकून कुठं खोटं केलं, चुकून कुठं कोणावर अन्याय केला, चुकून कुणावरती अनितीने वागला तर याचा तो काय करायचा? पश्चाताप करायचा. देवापुढे जाणारा माणूस पश्चातापासाठी जायचा. देव कशासाठी असतो? देव फक्त पश्चातापासाठी असतो. म्हणून तर आमची जुनी मंडळी आजही देवळात गेली ना. आता खरं तर देवळाची दारं माणसाच्या निम्म्या उंचीची असतात आणि ती अजून खाली करा. देऊळ कितीही मोठं केलं तर देवळाचं प्रवेशद्वार माणसं साधारणतः 5 फूट 6 फूट उंचीचे असतात ना. ते 4 फुटापेक्षा बारीक करा म्हणजे वाकला पाहिजे. नाही तर तेव्हा असा चालत होता त्या देवाला भीती वाटते. आईला कोण आला बो येतो गडी फुगून आला चालेल. ताठ देवळात कामाचा नाही. नम्रतेशिवाय मान्यता नाही. नम्रता ठेवा. देवळाचे दारं बारीक करा, दांडके लावा, वेल्डिंग करा.
ती वेळी तुटलं नाही पाहिजे, हागात त्या दट तोडायचं जायचं आतमध्ये, मला मी तोडून टाकला. मी काय केला, संघटना केली, संघर्ष केला, देवळं खुले केले. आज खुले केले पण तुझं हे काय झालं, तुझं चित्त शुद्ध झालं नाही तर या देवळाचा काही उपयोग नाही. देऊळ ही चित्त शुद्धीचा उपाय आहे. ज्याचं चित्त शुद्ध झालं त्याला हे जग शुद्ध वाटतं. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया, विषते अमृत आघात ते हित, अकर्तव्य नित होय त्यांची, दुःख जे देईल सर्व सुख कळी, होतील शीतल अग्निज्वाळा, आवडेल जीवा जीवाचे या परी, सकळा अंतरी एक भाव. तुका म्हणे कृपा केली नारायणे, जाण जेते येणे अनुभवे. हे फक्त चित्तशुद्धीचा उपाय आहे. आणि चित्तशुद्धीचा उपाय कुणासाठी असतो, ज्याचं चित्त अशुद्ध झालं त्याच्यासाठी. आता चित्त अशुद्ध का होतं, चित्त अशुद्ध कुणामुळे होतं, जसं पाणी अशुद्ध होतं. पाण्याची अशुद्धता कशात आहे, पाण्यामध्ये क्षार गेले, पाण्यात माती गेली, किंवा पाण्यामध्ये गाळ गेला, पाण्यामध्ये कचरा पडला तर ते पाणी अशुद्ध होतं. आणि मग आपण काय करतो, पाणी शुद्धीकरण प्रकल्प बसवतो. मग आरो प्लॅन्ट आणतो, घराघरामध्ये पाणी शुद्धीकरणाचे प्रकल्प आले. पार गटारीचं पाणी सोडलं तरी प्यायचं पाणी चांगलं बाहेर काढायची ताकद कुणाचे, त्या मशीन मध्ये आहे. पण हे चित्त शुद्ध करण्याचं मशीन घरात कुणाला बसवता येईना ना. उलट ज्याचं चित्त शुद्ध होतं ते सुद्धा या संसारामध्ये येऊन 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 अशुद्ध झालं. प्रपंची निवाले साधू संगे, हे वाक्य फक्त हरिपाठात शोभून दिसतं, पण संसारामध्ये मात्र प्रपंची साधू संगे निवायच्या ऐवजी इथं येऊन साधू प्रपंचाला लागले. हे घोटाळा. साधूने प्रपंच उभे केले, साधूचा मठ आहे, साधूचा आश्रम आहे, साधू पैसे गोळा करतो, संत पैसे गोळा करतो. मला रुपये देऊ नका, पण माझ्या आश्रमाला 10 लाख रुपये द्या. तुझ्या बापाने ठेवले काय करते, तुझ्या पायाची तुला तुला जेवढी ऐकत आहे ना भाऊ तेवढंच कर ना. नाही, महाराज रुपये घेत नाही, पण महाराजाचा आश्रमाला फार खर्च आहे, मग त्याच्यासाठी 10 लाख द्या. मग सप्त्यावाले बिचारे आपल्या गरीबाचे कमिटीवाले म्हणजे महाराज बोलवायचा, महाराज पैसे घेत नाही, मग कोण घेतं पैसे, नाही महाराज देतो पण स्वतः करता नाही, मग आम्ही काय स्वतः करता नाही तुम्ही नीट ऐका तुम्ही. आणि मग त्याच्या नावाखाली जाती नको करणे काही, त्याने द्यावी देवाची ग्वाही, आपली पापे लपवावी सर्वही पाठीमागे, लोकात वाढवावा भ्रम, आपले चुकवावे श्रम, देवाची आणावे चालवावे कुकर्म, त्याने समाज बिघडला. तुकडोजी महाराज की देवाच्या नावाने उलाढाल उलाढाल. आता देवाचा उलाढालीचा काही संबंध आहे का, नाही. देव उलाढालीसाठी नाहीये, ते उलाढाल म्हणजे तुमची व्यावहारिक गोष्ट झाली. इथं सप्त्यात वर्गणी देणाराही पुण्यवानाचे, न देणाराही पुण्यवानाचे, अन्नदानामध्ये दान करणाराही पुण्यवाने, आणि त्याच्या पंक्तीला बसणाराही कोणी पुण्यवानाचे. उलट जर पंक्तीलाच लोक बसले नाही तर अन्नदात्याचा काय उपयोग होईल का, उद्या पंक्तीलाच नाही. मी एकदा एक गोष्ट सांगतो. तर मी परदेशामध्ये एकदा समुद्र किनारी गेलो, एका मोठ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जाण्याचा योग आला. सिंगापूरच्या समुद्रामध्ये स्वच्छता म्हणजे तिथे 1 किलोमीटर पाण्याचा तळ दिसतो. 1 किलोमीटर समुद्रात खाली पाहिलं तर खाली समुद्र एकदम त्याचा तळ दिसतो, इतका स्वच्छ समुद्र आहे. मग मी आपला धार्मिक विचार असा की समुद्र स्नान म्हणजे सर्वात श्रेष्ठ स्नान. 7 समुद्राचं स्नान ज्याने केलं असेल तो सगळ्यात पवित्र आहे म्हणून तिथं समुद्राचं स्नान केलं. आणि पुस्तकात मी वाचलं होतं की समुद्राचं स्नान झाल्यानंतर थोडंफार दान करावं. आता मी म्हणलं आता हे द्यायचं कोणाला, सगळे सुटाफुटात ते सगळे सुटाफुटात, आता हे द्यायचं कोणाला. आता हे भिकारी बंदी आली ना, आता आपल्याकडे भिकारी बंदी आली, तर भिकारी बंदी येऊ द्या, पण ज्यांना जर एखाद्याला द्यायचं असेल तर घेणारा माणूस पाहिजे ना. म्हणजे मग तिथं विचार केला आपल्याला पुण्य पाहिजे. कशाचं पुण्य पाहिजे, समुद्र स्नानाचं पुण्य पाहिजे. आणि समुद्र स्नानाची पुण्याची पूर्तता कधी होते, जेव्हा तुम्ही आंघोळ झाल्यानंतर काहीतरी दान करता. आता ते दान घ्यायला कोण बसताना, कोणीच बसताना दान घ्यायला. दान तरी द्यावा कोणला, कुठेतरी भिकारी सापडत उलट मलाच भिकारी झालं. म्हणलं आपणच बसावं तर कुणी ओळखीचं ते आपल्याला. इतकी परिस्थिती गंभीर आहे. दान माणसाला नादान बनवतं. आता हे लक्षात ठेवा बरं का,
ताण माणसाला नादान बनवतं. ज्याला हरामचं खायची सवय लागली त्याला कष्ट करण्याची सवय आपोआप नष्ट होते. हरामचं खाण्याची सवय तुमच्या अंगात लागली की तुमची कष्ट करण्याची सवय आपोआप नष्ट होते. आणि ज्याची कष्ट करण्याची सवय नष्ट झाली त्याचा धर्म भ्रष्ट झाला. वाक्य नीट लक्षात घ्या. कष्ट करण्याची सवय ही धर्माची ताकद आहे. कष्ट करोनी महाल बांधती परी झोपडी ही नाही नेटकीची. स्वातंत्र्या करिता उडी घेतची मजा भोगती इतरची. ऐच्या भोळ्या शंकराची सौख्य लाभावे सर्व देशी. मानवाची पूर्णता तुझी प्राप्त व्हावी मला वाटे. म्हणून केली ग्रामगीता संबंध यावा सागर सरिता. ऐसा तुझा सर्वांशी तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो. सकळांचे लक्ष तुझकडे वळो. मानवतेचे तेज झळझळो. विश्वा माझी म्हणून या तू विश्वाचे अधिष्ठान. तुझेच व्हावे आदी उत्थान म्हणून या. ऐसेच हो जनिवनी मित्र तो वाढो त्रिभवनी. तुकड्या म्हणे हेची ध्येय. ग्रामगीता नावाचा ग्रंथ जो आधुनिक विज्ञानाला सुद्धा आपल्या सामर्थ्याच्या जीवावर अनितीने वागायला दूर करणारा आणि नीतिमत्तेचा आविष्कार या जगात सांगणारा एक पवित्र ग्रंथ आहे ज्याचं नाव आहे ग्रामगीता. भगवद्गीतेचं पारायण चालू आहे. ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे. गाथा पारायण चालू आहे. पण या सगळ्या परमार्थिक माझ्या संभावताना या परमार्थिक सगळ्या माझ्या श्रेष्ठ ज्येष्ठ नेत्यांना माझी विनंती आहे की वर्तमान काळात कुठेतरी एकदा या सत्यात या ग्रामगीतेला स्थान द्या. या ग्रामगीतेचे 40 अध्याय आणि 8 पंचक आहे. या 8 पंचकांना सप्त्याच्या 8 दिवसामध्ये कुठेतरी वाचन ठेवा. गीता नव्हे पारायणासी वाचता वाढ जावी जनासी. समळ बदलवी जीवनासी मनी घेता अर्थ तिचा. एकदा माझी विनंती आहे वडगावकरांना, आमच्या टाकळकरांना, आमच्या सगळ्या हिवरकरांना की तुम्ही एकदा फक्त ग्रामगीतेचं वाचन ठेवा. 8 दिवस ठेवा. रोज 1 तासभर वाचन आणि 1 तासभर त्याचं निरूपण. 2 तास रोज कार्यक्रम ठेवा. त्याला खर्च रुपया येणार नाही. कारण वाचणाराही फुकट वाचतो. जर कोणी नाही भेटलं तर मला बोलवा, मी येतो तुमच्याकडे 2 तास. पण एकदा 8 दिवस ग्रामगीता वाचून काढा. बघा तुमच्या जीवनामध्ये इतका बदल घडेल. खरा परमार्थ कशात आहे, खरा धर्म कशात आहे, खरा धर्म आणि अधर्मातला भेद काय आहे. अरे आम्ही धर्माच्या नावाखाली भरायला आलेली पाळी आणि इरीत असलेलं पाणी हे सगळं सोडून पळतो. म्हणतो नाही मला जावाच लागेल भजनाला. आणि इथं तुझं भजन झालं त्याचं काय, इथं पिकं जळायला लागली त्याचं काय. या पाळीत जर तू भरलं नाही आणि एकदा का तुझं पीक खराब झालं तर ते परत सुधारणार नाही. मग पहिल्यांदा काय कर, आधी आपला उद्योग कर आणि उद्योगातून सावरून वेळ मिळाला तर बाहेर परमार्थात जा. नाही मिळाला तर इथंच भजन कर, इथंच भलरी म्हण, इथंच गीत कर, इथंच गायन कर आणि इथंच देव समज. हे आम्ही नाही कधी पाहिलं. आम्ही उद्योग सोडून दिले. काही लोकांनी तर महत्वाचे दिवस सोडून दिले आणि मग हे सगळे करता करता देवाच्या नावाने वेळ वाया घालायला लागलो. देवाच्या नावाने कामं सोडून द्यायला लागलो. देवाच्या नावाने उद्योग बंद करायला लागलो. आणि म्हणले नाही मला फार आनंद. कशाचा आनंद? वाटोळं झालं तरी आनंद म्हणतो. या वाटोळ्यात आनंद समजणाऱ्या माणसाला कर्तव्याची शून्यता जर होत असेल तर कर्तव्य परांमुख माणसाला धर्म कळाला नाही. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुभी माते संग असतु अकर्माणी. जो काम सोडून हिंडतो त्याला धर्म कधीच मान्यता देत नाही. असोनी संसारी जिव्हे वेगू करी. असोनी संसारी शब्द लक्षात ठेवा. हे सोडून तुम्ही जर धर्माच्या नावाने बोंबलत हिंडणार असाल तर धर्म मान्यता नाही. हे लक्षात ठेवा. कुणी किती असू द्या, कुठे असू द्या, कर्तव्याचा जाण ठेवूनच तुम्ही पुढचं काम करा. कर्तव्यनिष्ठ माणसांना धर्म समजतो. कर्तव्य सोडणाऱ्या माणसाला धर्म समजत नाही. हा कर्तव्यात स्वार्थ ठेवला तर तो अधर्म आहे. निष्काम कर्मयोग, निष्काम कर्मयोग हा धर्म आहे. हे लय जडजड वाक्य झाले ना. सोपं वाक्य सांगतो बरं का तुम्ही. सोपं वाक्य सांगतो. या जगात एक माणूस सोडून
एक माणूस सोडून सगळं जग भामट्यांनी भरलेलं आहे. मग तो माणूस कोण? तो एक माणूस कोण की जो भामटा असू शकत नाही? तो एकच माणूस जगात आहे की जो भामटा नाही, तो म्हणजे शेतकरी. एकच माणूस आहे जगात की जो भामटेगिरी करू शकत नाही, जो आयुष्यात कधी लबाडी करू शकत नाही, तो आयुष्यात कधी चोरी करू शकत नाही, तो आयुष्यात कोणाचं वाटोळं करू शकत नाही, तो म्हणजे शेतकरी. हिशोब सांगतो मला. 1 बिघा जमिनीत 1 शेर पेरा केला, बैल घरचे, मेहनत घरची, बी घरचं, खत घरचं, या घरच्या सगळ्या साहित्याचा वापर करून 1 बिघा वावरात 1 शेर पेरलं, त्याला 4 मन 10 मन काय पीक आलं? 4 मन पीक आलं. समजा 4 मन आलं. आता मनाची भाषा काय करतो नवीन पोरांना? मन माहिती, याला टन माहिती, टन टनाटन उड्या हाणते, टन टन टना बोलते, खाली बोलतच नाही. टनाचा हिशोब याला पाठ आहे. पहिले चिपटे असायचे बरं, चिपटे 8 वेदरीला मोठे होते, आपट्याच्या खाली म्हणजे 8 वेच्या खाली चिपटा असायचं, निपटा असायचं, एवढे बारीक बारीक माप होते. त्या बारीक बारीक मापाची गरज काय होती बरं का? बारकातच संस्कृती असते, बारीक बारीक मध्ये ताकद असते बरं का. बारीक बारीक मध्ये ताकद, मोठ्याची ताकद फार कमी असते, हे तुम्हाला नंतर सांगा. आता तुम्ही मुद्द्यावर बोलतो मी तुमच्या. जर याच्या मनाचा, याच्या शहरातून निर्माण झालेला प्रकल्प केला, यांनी कोणाकोणा लुटलं बरं? शहराचा मन करायला किती जणांचं वाटोळं केलं यांनी? एकाचही केलं नाही. याच्या या शहराचा मन व्हायला किती वावराचं वाटोळं झालं? काहीच नाही. उलट वावर गोरासलं नसतं, गोरासलं तरी वावर पडीक पडलं असतं, आणि पडीक पडलं असतं तर शेजाऱ्याचं वाटोळं केलं असतं. ते पडकाने पडकाच्या वावरांनी शेजाऱ्याचं वाटोळं होतं हे कोणालाच मान्य नाही. वर्तमान काळात, पूर्वीच्या काळी जर एखाद्याच्या शेजाऱ्याची शेती 2 वर्ष पडीक ठेवली तर 3ऱ्या वर्षी शेजाऱ्यांची संघटना गोळी व्हायची. हे भाऊ तुझं तेवढं वाईट कर बरं का. नाही तर मग आम्हाला सांगा, आम्ही वाईट करतो, फोकाट करून देतो, पण तुझं पडीक आमचं काय करतंय? वाटोळं करतंय. हे त्या टायमाला आपण एकमेकाला सांगायचो, तुझं वाईट कर बरं का. ते म्हणतो माझ्याकडे बैल नाही, माझ्या बैल नाही म्हणता, नाही ना. मग किंवा आराम काय करायचा? वाटच पाहायचा कधी येतात, म्हणजे कसा करायला. शेजारी काय म्हणायचे, जास्त जरी आराम करा असेल तरी त्याचं पडीक आमचं काय करतंय? वाटोळं करतंय. म्हणून कोणाचं पडीक ठेवीत नव्हते. मग त्याला इंजिक घालायचे, त्याला काही का व्हायला नांगरून द्यायचे, त्याला कमी उन्हा खडा घालून द्यायचे, काही का व्हायला पेरून द्यायचे त्याच्या वावरात. का पेरून द्यायचे? त्याचं वावर जर गोर असलं तर आमच्या वावराचे नुकसान कमी होतं. आणि म्हणून लक्षात ठेवा, हे पिकापुरतं नाही बोलत बरं का. समजा तुम्ही गल्लीत राहता, गल्लीत तुमच्या 20 घरं आहेत, आणि तुमचं पोरग हरिपाठाला जातं आणि दुसऱ्याचं पोरग कुठं जातं हे तुम्ही पाहताय. पण जोपर्यंत त्याचं पोरग हरिपाठाला येत नाही तोपर्यंत तुमच्या पोरावर हरिपाठाचा परिणाम होणार नाही. उलट तुम्ही म्हणा, ए भाऊ तुझ्या पोरला पण माझ्या संग पाठव, अहो माझ्या खर्ची नाही, माझ्या गाडी घेऊन जातो. पण त्याच्या पोरला घेऊन गेल्याशिवाय तुमच्या पोराचा हरिपाठ काम करणार नाही. नाहीतर तुमचं पोरग हरिपाठ पाठ करीन 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 करीन, शेजाऱ्या गल्लीतले सगळे पोरं दुसरेच कुठे शिकतील, दुसरेच गाणे शिकतील, दुसरेच सिनेमा करतील, दुसरेच तमाशे पाहतील. तुमचं पोरग एक दिवस तुम्हाला तिलांजली देऊन त्या हरिपाठाचं तर वाटोळं करीनच करीन, पण त्यांच्या संघटनेत जाऊन बसन आणि परत म्हणून आमचा बाप येडा आहे, मला म्हणतो हरिपाठ म्हण, जमाना कुठं चाललाय, आम्हाला म्हणतो हरिपाठ म्हण हरिपाठ म्हण. मग हे एखादी गोष्ट सद्गुण आणि दुर्गुण या व्यवहारामध्ये एक वाक्य अजून लक्षात ठेवा. सद्गुण हा व्यक्तिगत विषय नाही, सार्वजनिक विषय आहे. जोपर्यंत सगळं गाव सद्गुणी नाही तोपर्यंत सद्गुण गावात टिकणार नाही. एक जरी दुर्गुण असेल, एक व्यक्ती गावात दुर्गुणाची असेल आणि सगळं गाव सद्गुणाची कात धरणार असेल तर त्या एका व्यक्तीची ताकद किती असते? जसं एका मिठाच्या खड्याची ताकद एका मोठ्या दुधाचं कॅन नासवण्याची असते, तसं अख्खं गाव नासवण्याची ताकद एका दुर्गुणी व्यक्तीमध्ये असते. म्हणून माझ्या सद्गुणी परमार्थिक समाजाला विनंती आहे, सद्गुणांची संघटना शोधत बसण्यापेक्षा गावातल्या दुर्गुणाची कास धरणारे लोक शोधा आणि त्यांना तुम्ही परमार्थाचा गळा द्या, त्यांना परमार्थ करायला लावा. भले तुमचा पदर खर्च करून त्यांना त्या मार्गाने लावा. मग तुमचा मेन मुद्दा सांगत होतो, कारण कावळा शेवट आला. मग हा शेतकरी
याच्या आयुष्यामध्ये कष्ट करून, बिगर कष्टाची शेती कोणी करू शकतं का? नाही. किती संघ आणा, किती ट्रॅक्टर आणा, किती हार्वेस्टर आणा, त्याला काय लागणार आहे? माणूसच लागणार आहे ना. बिगर माणसाचा हार्वेस्टर चालेल का? नाही. ठीक आहे, कष्ट कमी झाले, अल्पश्रमात जास्त पैसा मिळायला लागला, अल्पश्रमात जास्त उत्पन्न मिळायला लागलं, पण श्रम सुटले का? नाही, श्रम सुटले नाही. शेती कष्टाशिवाय होतच नाही. कुणी करा, कधी करा, हे भले तुम्ही ठिबक करा, पार सगळीकडे आयत्त करून ठेवा, पण बटन दाबायला तुम्हाला दाबावं लागेल ना. बरं नाही, बटनही तुमच्या मोबाईल मध्ये केलं तर मोबाईल मध्ये काय होणार? रात्री 12 वाजता बोट घालवा लागते का नाही लाईट आल्यावर? म्हणजे कष्टाशिवाय शेती नाही आणि कष्टाशिवाय धर्म नाही. म्हणून शेती आणि धर्म यांचा सलग संबंध आहे. धर्म बरोबर कष्ट, कष्ट बरोबर शेती, म्हणून धर्म बरोबर शेती. या जगात धर्म करणारा एकच उद्योग आहे, तो म्हणजे शेती. शेतीमध्ये माणूस काही केलं तर अधर्म करू शकत नाही. तुमच्या वावरात तुम्ही अधर्म काय करता? समजा तुमच्या वावरात तुम्ही गवत पोसले आणि ती गवत पोसल्यानंतर तुमच्या वावरामध्ये गवत मोठं झालं तर नुकसान कोणाचं होणार आहे? तुमचंच होणार आहे ना. कारण तुमचं पीक दबणार आहे, तुमचं पीक उत्पन्न कमी देणार आहे, तुमचं वावर वाटलं होणार आहे, तुमच्या वावरातलं तण माजणार आहे आणि तुमच्या वावरातलं माजलेलं तण तुमचंच नुकसान करणार आहे. त्यामुळं पाप बुद्धीने शेती करताच येत नाही, किंबहुना शेतकऱ्याला पाप बुद्धी असू शकत नाही. आता त्याच्या पुढे सारखा समजा एखाद्या माणसाने दुधाचा धंदा टाकला. आता त्याची गाय, समजा त्यांनी ₹1,00,000 गाय विकत आणली किंवा 1.5 लाखाला म्हैस विकत आणली. त्यांनी विकत घेतल्या कोणाची गाय दूध द्यायला लागली का? हे पैसे घातले की दूध द्यायला लागली. ती जोपर्यंत जनत नाही, ती जोपर्यंत ती येत नाही, जोपर्यंत तिला एखादं वासरू, एखादं टोंग, एखादं पारडी, एखादं गोरळ होत नाही, तोपर्यंत ती दूध देत नाही. तुम्ही विकत आणली म्हणून तिने दूध दिलं का? नाही. ती जणली म्हणून तिने दूध दिलं. ती जणली म्हणजे तिला काय झालं? तिला खाली एखादं वासरू झालं. मग ती दूध कोणासाठी देते? तुम्ही ₹1,00,000 घातले म्हणून तुमच्यासाठी देते का? नाही. ती दूध देते, तिला पाना फुटतो तिच्या वाचता करता. आमची सुरुवात कुठून होते? आमचा धर्म, आम्ही आमचे टाळकरी, आमचे वारकरी, आमचे गणवाले, आमचे चंदनवाले, आमचे माळवाले, आमचे भजनवाले, आमचे सगळे महाराज मंडळी काय सुरू करतात? ते वासरू एकदा सोडलं की ती गाय, ती म्हैस पाणवते. पाणवल्यानंतर आपण ते वासरू पिऊस तर भजन म्हणतो का? आपण नाही. आपण बरोबर डोकं लावतो. पाना फुटला रे फुटला तर वासरू आखडीतून गाईला साठायला देतो, त्या म्हशीला साठायला देतो आणि मग ती साठत बसते, आम्ही धार काढीत बसतो. आता तो पाना कुणाचा होता? तो पानाच्या वासराचा होता. त्या वासराचा तो पाना कुणी चोरला? आम्ही चोरला. म्हणजे आम्ही काय केलं? आम्ही दूध काढलं म्हणजे आम्ही काय केली? एक प्रकारे चोरीच केली ना. मग ती चोरी सुद्धा आम्ही इतक्यात भागं ना आमचं. म्हणून आम्ही जन्माला आलेले टोणगे मारले आणि त्यांचे भोग भरून ठेवले. ते भोग साठायला दिले तर ते म्हैस बिचारी, ती बिचारी अजूनही भावनिक आहे. जरी टोणगं पोटाला आलं तरी तिला अजून कळा ना हे जीवन तिला गेलं. त्याचं कातडं पाहून ती साठीत बसली, आम्ही खाली धारा काढीत बसलो. त्याच्यावर पण आमचं भागा ना. आम्ही पान व्हायचे इंजेक्शन आणले, बरोबर का? आता तुम्हाला बारीक सांगतो, ज्याला कळलं त्याला कळलं या जगाचा विस्तार कसा चाललाय आणि हे जग कसं वाटोळ्याकडे चाललंय. 4 आण्याचं इंजेक्शन 4 लिटर दूध वाढायला लागलं. म्हणून आम्ही आनंदाने 4 आण्याचं इंजेक्शन द्यायला लागलो. पण हे इंजेक्शन टोचल्यानंतर जे दूध निघतं ना, ते इंजेक्शन बाईला आणि गाईला कळा येण्यासाठी वापरायचं इंजेक्शन असतं. बाळपणाचा कळा वाढावा म्हणून जे इंजेक्शन दिलं जातं ते इंजेक्शन, या इंजेक्शनने पाणवती जाय. कोणत्या इंजेक्शनने? जे इंजेक्शन 4 आण्याला मिळतं ते इंजेक्शन गाईला किंवा बाईला बाळपणाच्या कळा करण्यासाठी देण्याचं औषध असतं. पण त्याचा वापर आपण दूध वाढवण्यासाठी, दूध काढण्यासाठी करतो. ते दूध जी बाई पिईल तिचा गर्भ 9 महिने पोटात राहत नाही. जी गाय सातत्याने असं इंजेक्शन दिलेल्या म्हशीचं, गाईचं दूध पिते, जी बाई त्या म्हशीचं दूध पिते की ज्या म्हशीला पाणवण्यासाठी इंजेक्शन दिलं गेलं, ती बाई 3ऱ्या महिन्यात, 4थ्या महिन्यात गर्भपाताने त्रस्त होते. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, 5दा तिचा गर्भपात होत राहतो आणि शेवटी ती इतकी अडचणीत येते
की तिला शेवटी 9 महिने झोपून ठेवावं लागतं, तेव्हा अप्रूप एखादं पूर्व जन्माला येतं. आणि हे सगळं पाप कुणाच्या माथात आलं तर ज्यांनी 4 आण्याचं इंजेक्शन देऊन म्हैस पांगवली त्याच्या जमसाराचं वाटोळं झालं. पण या समाजामध्ये अनेकांच्या संसाराचे वाटोळे घालण्याचं काम पाहतात त्याच्याकडून घडलं. मग हे इंजेक्शन ज्यांनी शोधलं त्याला काय द्यायला पाहिजे होती, त्याला त्याच टायमाला शिक्षा द्यायला पाहिजे होती. पण आम्ही आनंदाने आणलं आणि या संसारामध्ये आज तुम्हाला शोकांतिका तुम्हाला सांगतो की आज उभ्या राहणाऱ्या नवीन 100 संसारामध्ये 50 संसार हे निरापत्य आहे. हे वाक्य तुम्हाला मी काही इथला महाराज म्हणून नाही सांगत. हा हे सर्वेक्षण वैद्यक शास्त्राने केलेलं आहे. 100 लोकांचे जर लग्न झाले तर 10 वर्षात जास्तीत जास्त 25 लोकांना पोरं होतात किंवा पोरी होतात. 75 लोकांना पहिले 5 वर्ष अपत्य होत नाही. डॉक्टरकी शास्त्राचा वापर करून उरलेल्या 75 पैकी 50 लोकांना अपत्य होतात. पण या जगामध्ये 100 पैकी 25 लोक आजही वांझुटे राहतात. आणि ही देण फक्त या विस्तारित भौतिक जगाची आहे. हा भौतिक जगाचा विस्तार भावना शून्य जन्माला आला. बीजम माम सर्वभूतानां विधी पांत सनातनम बलम बलवताम चहम तेजः तेजस्विनाम अस्मि. आता हे जरा पुढच्या मागच्या पिढीसाठी एक उदाहरण देतो आणि तुमचं आजचं प्रवचन संपवतो. बाकी पुढे बघू नंतर. आम्ही आमच्या घरी जर वावरात पेरायला बी नसेल तर आपण दुकानात जातो, दुकानातून बी आणतो. आता लहानपणी मी शब्द ऐकायचो वाण्याच्या दुकानातून बी आणलं. म्हणजे वाण्याने का पेरलं कुठं काय? वाण्याची शेती कधी पाहिली तुम्ही स्वतः केलेली नाही. वाण्याच्या दुकानातून बी आणलं. वाण्याच्या दुकानात मी वाण्याला विचारलं का हो तुम्हाला देवा आणून देतो का बी? नाही म्हणजे शेतकरीच आणून देतो बी आमचा. मग शेतकऱ्याचं बी वाण्याच्या दुकानात, गिऱ्हाईक कोणाचं? शेतकऱ्याचं. पण वाण्याशिवाय धंद्यामध्ये होत नाही. वाणी हा शब्द वैश्य व्यवसायाचा बरं. त्याला वाण्याची जात नका समजू. जात म्हणजे नाही म्हणून हा व्यापार तत्वावर चालणारा खेळ आहे. मग त्याच्या दुकानातून बी आणतो. मग त्या बियाची गॅरंटी काय त्याला काय माहिती असतं? दुकानदाराला काय माहिती पुढे पिकलं पुढे गेलं? आपण आपल्या त्याची लेबर वाचेतून त्याच्यावर त्याचं बीची गॅरंटी देतो. मग पुढे पूर्वीच्या काळी शक्यतो सगळ्यांचं बी घरचं असायचं. आणि घरचं बी नसल तर लई पाहुण्यातून बी आणायचं. खात्रीने बी आणायचं पाहुण्यातून. आता पाहुणे नाही, रावळे नाही, नोटा फेकीतून बी आणतो. ज्यावर इकितो 2000 रुपये क्विंटलनी आणि बी आणतो 20,000 रुपये क्विंटलनी. आमच्या बापाने आम्हाला संधी शिकवले ना की अख्खा वर्षाची सालसंधी ब्याज घालायची. आम्ही ब्याज फट्या खोपडीचे टायमाला उभे राहतो. पाऊस झाला का पेरायला जातो. आज कालपर्यंत ज्या दुकानात गिराईक फिरकत नव्हतं दुसऱ्या दिवशी ब्लॅक मध्ये लोक गेले. भेटत नव्हतं. ब्लॅक घेतलं. पाहुणा ओळखीचा होता. किंवा साहेबांना फोन केला, साहेब मला याला बी दे. साहेबाच्या काय बापाचं गेलं, ज्याचा फोन लावला याचाही बापाचं काय गेलं. 200 रुपयाचं बी 2000 रुपयाला विकायची वेळ आली. 40 रुपयाचा खत 400 रुपयाला विकत घेतो. ब्लॅक मध्ये घेतो. का घेतो? आणि परत नंबर लावितो. अरे पण मग याला सावध राहा तुम्ही. आधी धर्म काय सांगतो? धर्म आधीच सावध राहायला सांगतो. जन्माच्या आधीपासून जन्माचा अधिष्ठान धर्म सांगतो. जास्त बोलत नाही. पण एकच वाक्य सांगतो, हे बी जे आहे ना, बी हे फक्त शेतीच नका समजू. आता पूर्वी गाय जर एखादी गरम झाली, हिटवर आली तर त्या गावात एखादं गोरा असायचं, त्या गावात एखादं टोनगा असायचं. आणि मग आपण आपली म्हैस किंवा आपली गाय घेऊन त्याच्याकडे जायचो आणि त्याच्याकडून तो भाग फलित करून घ्यायचो. पण आज टोनगा भेटत नाही आणि गोरे भेटत नाही. आज भेटतो कोण? डॉक्टर. आता धंदा आमचा झाला म्हणून तुम्हाला सांगतो. पूर्वीच्या काळी विवाह संस्था ज्या वेळेस एखाद्याचं लग्न व्हायचं त्यावेळेस थोडा मोठ्यांच्या जर तो नवरा पाया पडला, नवरी पाया पडली, पुढच्या वर्षी तुझ्या पोराचं बारसं होऊ दे असा आशीर्वाद ही म्हातारी मंडळी सगळी द्यायची. पण व्यवहाराची वास्तवता सांगतो. आज लय अमेरिकेचं उदाहरण देत नाही, लय लंडनचं उदाहरण देत नाही, लय देशाचं उदाहरण देत नाही. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये माणसाचं बी सुद्धा फार मोलाचं झालंय. माणसाचं बी बरं बी
जे शुक्रबीज म्हणून ज्याला आपण समजतो, जे आपल्या खानदानीचा इतिहास सांगतो की माझा नातू माझ्यासारखा दिसतो, माझी नात माझ्या बहिणीसारखी दिसते, हे जे इतिहासात दिसत होतं ना. हॉटेलमध्ये गेल्यानंतर मेनू कार्ड काढतो, 50 रुपयाला पावभाजी, 100 रुपयाला भेळ. तसं मेनू कार्ड आता दवाखान्यामध्ये उपलब्ध आहे की तुमचं नातू काळ्या केसाचा पाहिजे का भोऱ्या केसाचा पाहिजे, तुमचा नातू उंच पाहिजे का बुट्टा पाहिजे, तुमचा नातू जाड पाहिजे का बारीक पाहिजे. माणसाचं बी एक नाही, दोन नाही, नगर जिल्ह्यामध्ये लायसन घेतलेले 322 बँका आहेत की ज्या बँकामध्ये माणसाचं बी मिळतं. जशी पैसे मिळण्यासाठी पतसंस्था आहे, जसं रक्त मिळण्यासाठी ब्लड बँक आहे, तसं माणसाचं बी मिळण्यासाठी सिमेंट बँका उघडल्या. सिमेंट बँका उघडल्या कारण आमच्या घरात हे राहिलं नाही. आमच्या घरात बंगला आहे, आमच्या घरात फ्रीज आहे, आमच्या घरात डनलॉपच्या गाद्या आहेत, आमच्या घरात एअर कंडिशन आहे, पण आमच्या माणसात वीर्य राहिलं नाही. बघा नीट ऐका, मी जे बोलतो ते सत्य बोलतो. मग अशा 300 पेक्षा जास्त बँका, सिमेंट बँका, वीर्याच्या बँका आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे. आणि एका बँकेला किमान रोजचे 10 गिराईक आहेत, म्हणजे 3000 लोक रोज आपल्या वंशाला दिवा मिळावा किंवा पंथी मिळावी म्हणून हे बी विकत आणतात आणि आपल्या कुटुंबात लावतात की ज्याची उत्पादनता पुढची पिढी म्हणून आम्हाला निर्माण करायची, त्याचं बीज दुसऱ्या कुठल्या तरी एखाद्या परकुलातून येतं आणि आमचा वंशाचा दिवा पेटला जातो. असे आम्ही वंशहीन झालो आणि आपण म्हणतो यत् यत् आचरती श्रेष्ठः तत् तत् एव इतर जनः सहा यत् प्रमाणम करुते लोकः तत् अनुवर्तते. एक वडील जे जे करीत इथं वडील राहिले नाही, वडिलांमध्ये वडीलपणच निर्माण होण्याची ताकद राहिली नाही, तर या जगाचं कल्याण कशात होणार आहे? या गुटख्यानी, या माव्यानी, या तंबाखूनी आणि या दारूने आमच्या तरुण पिढीचं तारुण्य नष्ट करायची ताकद दाखवली आणि आपण भजन करत बसलो तर ही पिढी पुढच्या काळामध्ये कुठल्या तरी एखाद्या अराजक व्यवस्थेमध्ये जाणार आहे. आणि म्हणून माझी सगळ्या समाजाला विनंती आहे की धर्मो रक्षती रक्षिता, धर्माचं रक्षण करा, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम, बीज वाढावया नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही बीड भार तुका म्हणे ताना थोर. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की तुमच्या मुलीला जर नवरदेव शोधायचा असेल तर त्याचा सर्च रिपोर्ट काढा. तो जर गुटखा खात असेल, तो जर मावा खात असेल, त्याला जर असे काही आधुनिक व्यसनं असतील तर लक्षात ठेवा तो किती श्रीमंत असेल, तो किती मोठ्या घरातला असेल, तो किती धनवान असेल, त्याची किती संपत्ती असेल, पण त्याच्याकडून अपत्य प्राप्तीची अपेक्षा ठेवू नका. कारण या सगळ्या व्यसनातून माणसाचं वीर्य नष्ट होतं. म्हणून गरीबाचं करा पण तो निर्व्यसनी नवरदेव शोधा की जो आपल्या आयुष्यामध्ये पुढच्या पिढीला जन्म देऊ शकेल. अनेक गोष्टी आहेत की ज्याचं उत्तर आम्हाला सापडायला पाहिजे, पण एवढीच एक वेळ नाही.